नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 8 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहूयात। तर कालचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूया। तर 2026 च्या सुरुवातीला आपल्या महाराष्ट्र सरकारने कोणत्या शहरामध्ये नवीन सायन्स सिटी उभारण्याची मोठी घोषणा केली? तर नवी मुंबई। यानंतर 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर पुण्यामध्ये। यानंतर बंगळुरू येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने नुकतेच जिंकले आहे? तर कर्नाटक आणि उपविजेता आहे आपल्या महाराष्ट्र। यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न, तर 11 ते 15 जानेवारी दरम्यान 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर तेलंगणामध्ये करण्यात आले आहे। यानंतर भारतीय लष्कराने जानेवारी 2026 पर्यंत 15 भैरव बटालियन्स स्थापन केलेले असून एकूण किती बटालियन स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे? तर एकूण 25 बटालियन। यानंतर बंगळुरू येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने नुकतेच जिंकले आहे? तर ते आहे आपला महाराष्ट्र राज्य आणि उपविजेता आहे ओडिशा हे राज्य। ठीक आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इफ्को साहित्य सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर श्रीमती मैत्री पुष्पा यांना। यानंतर ओहरे किसान या पुस्तकासाठी इफ्को युवा साहित्य सन्मान 2025 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर अंकिता जैन यांना। यानंतर सीमा रस्ते संघटनेच्या म्हणजेच BROच्या 29व्या महासंचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांची। यानंतर शेवटचा प्रश्न, तर भारतीय अन्न महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर रवींद्र कुमार अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे काय? तर इस्रो 12 जानेवारी 2026 रोजी कोणते मिशन लॉन्च करणार आहे? तर त्या मिशनचे नाव आहे ऑप्शन बी PSLV C62 असे त्या मिशनचे नाव आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मिशनचे नाव इस्रो 12 जानेवारी 2026 रोजी PSLV C62 हे मिशन लॉन्च करणार आहे आणि प्रक्षेपण स्थळ हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या पहिल्या लॉन्च पॅड वरून केले जाणार आहे आणि वेळ हे प्रक्षेपण सकाळी 10:17 वाजता नियोजित करण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या उपग्रहाचे वैशिष्ट्य आहे तर हा एक हायपर स्पेक्ट्रल अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे। तर याचा उपयोग तर हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग मुळे पृथ्वीवरील विविध वस्तूंचे आणि पर्यावरणातील बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करणे शक्य होते। याचा मोठा फायदा शेती, वनसंपत्ती, पाण्याचे स्रोत आणि हवामान बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे। हा देखील प्रश्न आपला महत्त्वाचा ठरणार आहे। तर आपल्या भारताचे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेशी किती वेळा संपर्क साधला होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमेरिकेला एकूण 60हून अधिक वेळा पाकिस्तानने संपर्क साधला होता। किती? तर 60हून अधिक वेळा। ठीक आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर संपर्काची वारंवारता, तर NDTVच्या वृत्तानुसार आपल्या भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी पाकिस्तान प्रचंड दबावाखाली होता। तर हे ऑपरेशन रोखण्यासाठी त्यांनी एप्रिलच्या अखेरीपासून ते ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत ईमेल, फोन कॉल्स आणि प्रत्यक्ष बैठकींद्वारे 60हून अधिक वेळा अमेरिकन प्रशासनाकडे युद्धबंदीची मागणी केलेली होती। यानंतर लॉबिंगवर खर्च, तर अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनावर प्रभाव टाकण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी पाकिस्तानने एकूण 6 लॉबिंग फर्स्टची नियुक्ती केली होती। आणि विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक गुंतवणूक, तर या लॉबिंगसाठी पाकिस्तानने सुमारे 45 कोटी रुपये खर्च केले होते, जेणेकरून अमेरिकेमार्फत भारतावर दबाव आणून हे ऑपरेशन थांबवता येणार आहे।
तर यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. तर ग्लोबल चेस 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अल्पाइन एसजी पायपर्स या संघाने जिंकले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ग्लोबल चेस लीग 2025 चे विजेतेपद अल्पाइन एसजी पायपर्स या संघाने नुकतेच जिंकले आहे. तर मुंबईमध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांनी गतविजेत्या त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स या संघाचा पराभव करून आपले पहिले विजेतेपद मिळवले आहे. तर या विजयामध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद, अनिश गिरी आणि ल्यूक मेंडोका यांनी महत्वाची भूमिका बजावली देखील आहे. यानंतर चौथा प्रश्न, यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य 150 चित्रपटांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, दशावतार. कोणत्या? तर दशावतार. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर 2026च्या 98व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य शर्यतीसाठी दशावतार या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. तर या निवडीचे महत्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर ऐतिहासिक कामगिरी. तर जगातील हजारो चित्रपटांमधून निवडल्या गेलेल्या मुख्य 150 चित्रपटांच्या यादीमध्ये स्थान मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. यानंतर पाचवा प्रश्न, जानेवारी 2026च्या सुरुवातीला कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीच्या तैमूर या हवेतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, पाकिस्तान. कोणत्या? तर पाकिस्तान. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर जानेवारी 2026च्या सुरुवातीला पाकिस्तानने स्वदेशी बनावटीच्या तैमूर या हवेतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे सहावा. तर अलीकडेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कोणत्या देशाने अटक केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अमेरिका. कोणत्या? तर अमेरिका. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अलीकडेच अमेरिकेने ताब्यात घेतले आहे. तर या घटनेबद्दलची प्रमुख माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर कारवाई 3 जानेवारी 2026 रोजी पहाटे अमेरिकेच्या विशेष सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे लष्करी हल्ला करून मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. यानंतर पुढील प्रश्न सातवा, भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 2026 हे वर्ष. कोणते? तर 2026. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया. तर भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून नुकतेच घोषित केले आहे. तर याचे उद्देश आहे लष्कराला अधिक सक्षम, तंत्रज्ञान आधारित आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे. तर यानंतर पुढील प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच डिसेंबर 2025 मध्ये डॉक्टर पॉलो स्मार गेग्रोरियोस पुरस्कार 2025 कोणाला नुकताच प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर टेसी थॉमस यांना. कोणाला? तर डॉक्टर टेसी थॉमस यांना. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात. तर डिसेंबर 2025 मध्ये डॉक्टर टेसी थॉमस यांना डॉक्टर पॉलो स्मार गेग्रोरियोस पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. तर त्यांना आपल्या भारताची मिसाईल वुमन म्हणून ओळखले जाते आणि हा पुरस्कार विज्ञान व महिला सक्षमीकरणातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देण्यात आला आहे. विशेषतः अग्निव्ही क्षेपणास्त्राच्या विकासातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना हा सन्मानित करण्यात आलेले आहे. यानंतर नववा प्रश्न. तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 6 जानेवारी या दिवशी. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक युद्ध अनाथ दिवस दरवर्षी 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश आहे युद्ध आणि संघर्षामुळे पालक गमावलेल्या मुलांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना मदत करणे असा. तर याचे मुख्य उद्देश पाहून घेऊयात. तर युद्धामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मानसिक, सामाजिक आणि शारीरिक समस्यांकडे लक्ष वेधणे, या मुलांच्या दुर्दशतेबद्दल सहानुभूती आणि समर्थन वाढवणे, यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांना सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगण्यासाठी मदत देखील करणे.
यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये महमूद गझनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला 1000 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि सोमनाथ मंदिराच्या पुनरुत्थानाचा सन्मान करण्यासाठी सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सव कधी साजरा केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सव 8 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये साजरा केला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या महोत्सवाशी संबंधित महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्व काय आहे? तर 1026 मध्ये महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर केलेल्या पहिल्या आक्रमणाला 1000 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. आणि पंतप्रधानांची उपस्थिती, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारी 2026 रोजी या उत्सवाच्या मुख्य सोहळ्याला उपस्थित देखील राहणार आहेत. यानंतर आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी सांगा. आणि विद्यार्थ्यांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.